फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। संदेश भाई आगे बढ़ो, साइड ला भाई आगे बढ़ो। नमस्कार, मी दीपिका जाधव। मी इथेच रहिवासी असून कणकवलीमध्येच माझं ठिकाण आहे। इथलीच जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी पण हीच आहे। मी आता ह्या वॉर्डमधून 11 नंबर वॉर्डमधून मी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे। सर्वांनी मला एकदा संधी द्या। माझा भाऊ 5 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडे मतदान झालेलं तेव्हा पराभूत झालेला, तरीही त्याने 8 वर्ष इथे ह्या लोकांची सेवा केली। जे काही मदत होईल त्याच्याने तेवढं सगळं सहकार्य केलं त्यांनी सगळ्यांना। तर आता कृपया ह्यावी आम्हाला द्या, एक संधी द्या। नक्कीच आम्ही तुमच्या संधीचा विकास करू। वॉर्ड क्रमांक 11 या ठिकाणी तरुण तलबदार अशा प्रकारचं लोकप्रिय व्यक्तिमत्व दीपिका जाधव या भागातल्या नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः संदेश पागरे या ठिकाणी ही निवडणूक लढवतो। खरं तर या प्रभागामधनं फिरत असताना जो उत्साह, जी ऊर्जा, जो जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद जो मतदारांकडून मिळतोय, त्याच्यामुळे लोकांनी परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ घातलेली आहे। खरं तर या प्रभागामध्ये सुजित जाधव यांचा गेल्या 8 वर्षामधला जो जनसंपर्क आहे, हा जनसंपर्कसुद्धा पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे लोकांची त्यांची असलेली जी नाळ आहे, जे नातं आहे, हे नातंसुद्धा त्या निमित्तानं आपल्याला उपयोगी या मतदारसंघामध्ये पडणार आहे। त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते त्यांच्या साथीला खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत आहेत। म्हणजे मी सगळ्यांचीच नावं घेत नाही, चिंटू नार्वेकर असेल, संतोष पुजारी असेल, राजीव राठोड असेल, जितू कांबळे असेल, असे अनेक कार्यकर्ते या परिसरामध्ये, या प्रभागामध्ये उमेदवार निवडून आणण्याकरता फार मेहनत त्या ठिकाणी घेतात। खरं तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो, ज्यांची नावं घेतली किंवा ज्यांची नावं मी घेतली नसेल, पण हे सगळेच एकत्र येऊन एक संघपणे या प्रभागामध्ये प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी घेऊन आपल्या शहर विकास आघाडीची भूमिका ही त्या ठिकाणी मांडतायत आणि कशा पद्धतीनं आपण या शहराचा येत्या 5 वर्षामध्ये विकास करणार आहोत याचं सुद्धा विजन या निमित्तानं या संपूर्ण मतदारसंघामध्ये मांडलं आहे। आणि खरं तर लोकांना या शहरामध्ये भयमुक्त कणकवली झाली पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त कणकवली झाली पाहिजे, एक शांत कणकवली, एक सुंदर कणकवली, अशा प्रकारची भूमिका ही जनतेची आहे आणि त्यामुळे कणकवलीकरांनी विकासाला खऱ्या अर्थानं साथ त्या ठिकाणी घातलेली आहे आणि परिवर्तनाला कणकवली शहरातली जनता सज्ज झालेली आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन, 2 तारीखला या प्रभागामधनं दीपिका जाधव या जनतेच्या विश्वासावर, आशीर्वादावर मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येते आणि खऱ्या अर्थानं या प्रभागाच्या विकासाला ही त्या ठिकाणी सुरुवात त्यांच्या विजयातून त्या ठिकाणी होईल। संदेश भाई आगे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।